शिवनगरमध्ये एक गरीब किसान होता, शंकर्या. गावामध्ये लोक बोलायचे तो किती हुशार आहे आणि तेवढाच आलसी सुद्धा. त्याचे आई वडील मागच्या वर्षीच वारले होते. त्यानंतरच पूर्ण शेताची आणि घराची जबाबदारी त्याच्यावरती आली होती. पण आळस त्याच्या जीवनातला सगळ्यात मोठा रोग होता. दिवसभर कामामध्ये, शेताचं काम करून आणि घरामध्ये छोटी मोठी कामंही त्याला मोठी वाटायची. शंकर्या शेतातनं परत येताना बडबडत येत होता. अरे देवा, हे शेताचं कापणी आणि पेरणी, ह्या बैलांना चारा टाकणे आणि वरतून हे भांडे वगैरे सगळं धुणं, सगळं एकट्यालाच करावं लागतंय. कोणी असतं माझ्यासोबत तर सगळं काम किती सोपं राहिलं असतं आणि मी खूप शांतपणे झोपलो असतो. तो लादीवरती असाच पडलेला होता आणि वरती बघून असाच एकट्यामध्ये बडबडत होता. खरंच माझ्या आयुष्यात कोणी असतं जे माझ्यासाठी काम करत असतं आणि मी फक्त मजे केले असते. पण माझं नशीबच फुटकं आहे. हळूहळू ही सवय त्याची दैनिक सवय बनून गेली. सकाळी शेती आणि दुपारी घरी आणि संध्याकाळी गावामधल्या गलीमध्ये फिरणं आणि रात्री दमून झोपून जाणं. पण एके दिवशी हे सर्वच बदलून गेलं. त्या दिवशी तो कामावरनं दमून येऊन दारूच्या ठेक्यावरती जाऊन बसला आणि त्याचे पाय डगमगत आणि त्याच्या होठावरती फक्त तक्रार होती. अरे आयुष्य, तू मला दिलेच कायस? आई वडील चालले गेले, ते शेत माझ्या डोक्यावर लादलं आणि मी या वजनाच्या खाली दाबलो चाललोय नुसता. तो त्याच्याच कष्टांमध्ये डुबलेला होता. तर तेवढ्यातच एक अनोळखी व्यापारी त्याच्या बाजूला येऊन बसला. व्यापाऱ्याने त्याची हालत बघितली आणि त्याला बोलला, असं वाटतंय शेतकरी साहेब, तुम्ही खूप त्रासात आहात. परेशान? अरे नाही, परेशान तर तो होतो ज्याच्याकडे काही अपेक्षा असेल. मी तर फक्त थकलोय. सकाळ ते संध्याकाळ काम करा आणि तरी पण सुख नाही. व्यापारीने त्याची आवडीने गोष्ट ऐकली आणि हळूच वाकून बोलला, जर कोणी असा साथीदार असेल जो तुमच्यासाठी शेतात पेरणी करेल आणि घरचंही काम करेल, तुम्हाला बोट सुद्धा उचलायची गरज नाही पडणार. शंकर्या अचानकच आकस्मित होऊन जातो. काय? असं पण होऊ शकतं, पण कोणी माणूस असे काय करेल? व्यापारी हसतो. माणूस नाही, रोबोट करेल. शंकराचे डोळे अचानक चमकायला लागले आणि त्यांनी पहिल्यांदाच हे शब्द ऐकले होते. रोबोट? हे काय बोला आहे आता? एक मशीन जी लोखंडाची बनली आहे, ज्याच्यामध्ये ताकद माणसापेक्षा जास्त असेल आणि त्याचं डोकं आदेश मांडण्यापासून माकडापेक्षा सुद्धा जास्त. तुम्ही म्हणला शेतात पेरणी कर तर शेतात पेरणी करणार. जर तुम्ही म्हणले घर साफ कर तर तुमचं घर चमकवून देईल. तुम्ही फक्त आराम करा. शंकराचा श्वास वाढतच चालला होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती थकावटच्या जागेवरती एक उमेद आली होती. हो बाबा, जर खरंच असं असेल तर मला ते रोबोट देऊन टाका. मी माझे सगळे दुःख दूर करू इच्छितो. व्यापाऱ्याने थोडंसं हास्य दिलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. का नाही, जरूर. मी माझा रोबोट तुला देऊन टाकेल, ताकी तुझं ओझं कमी होईल आणि माझं पण. म्हणजे नाही नाही, काही नाही. मी उद्याच तुला रोबोट देऊन जाईल, ते पण तुझ्या घरी येऊन. दुसऱ्या सकाळीच व्यापारी खरंच शंकराच्या घराजवळ आला आणि त्याच्यासोबत एक लोह्याचा खूप लांब असा रोबोट होता. त्याची चाल खूपच भारी होती आणि डोळ्यामध्ये निळ्या कलरची रोशनी होती. शंकराचे डोळे एकदमच चकाकतात. हे घ्या शेतकरी साहेब, हा तुमचा नवीन साथी. याचं नाव आहे R1. आता हा तुझ्या सगळ्या आदेशांवरती काम करेल. बस हे याचं निळं बटन दाबायचं आणि आदेश द्यायचा आणि बघा जादू. शंकर्या पूर्ण दिवस त्या व्यापाऱ्याकडनं रोबोट चालवायचा शिकत होता. शंकराच्या आदेशावरती तो भांडे सुद्धा घासतो आणि गायला पाणी सुद्धा देतो. शंकरासाठी तो चाय सुद्धा बनवतो. ज्या कारण R1 आता शंकरासाठी एक वरदान साबित करत होता. काय आयुष्य आहे! आता काम दाम सगळा हा रोबोट करेल आणि आता मी सुखात राहील.
गावातल्या विजेच्या दुकानातनं त्या रोबोटसाठी बॅटरी, सेल आणि वायरिंग आणायच्या होत्या, जेणेकरून त्या रोबोटलाही त्याची खुराक भेटत राहू देत. आता हेच शंकराचं जीवन बनलं होतं. बघता बघता महिने पलटून गेलेत आणि जे संतोष शंकराच्या चेहऱ्यावरती होता ते आता कुठेतरी गायब होत चाललं होतं. कारण तो आता रोबोटचं ते रूप बघणार होता जे त्याने कधीच विचार नव्हता केला. अरे हे काय, सूर्य डोक्यावर आलाय आणि तू अजूनही घरीच आहेस? हे बरोबर नाहीये. जा शेतामध्ये जा आणि तुझं काम चालू कर. कामाला वेळ होता बघतच शंकराने रोबोटला आदेश दिला. प्रत्येक दिवशी शंकराची गोष्ट ऐकणारा रोबोट आज तो तिथेच उभा होता. अरे आता काय बहिरा झालायस काय? ऐकायला येत नाहीये का? जा आता कामावरती आणि काम संपव. त्याचे निळे डोळे अचानकच लाल झालेत. शंकराने परत एकदा रोबोटला ओरडून आदेश दिला, पण त्याचं उत्तर वेगळंच होतं. मी नाही, तुम्ही शेतात जाऊन काम संपवणार शेताचं. रोबोटचं उलटं उत्तर ऐकून शंकर्या एकदमच चकित झाला. त्याला समजलंच नाही की रोबोटला शेवटी काय झालंय. काय बोललास तू? मी जाऊन शेतामध्ये काम संपवू? मग तू काय करणार? मी तुला इथे का घेऊन आलोय? हे बघ, मी तुला विकत घेतलंय. तू माझा नोकर आहेस, समजलं? नोकर आणि मी नाही. आता मी मालक आहे आणि तू करणार तेच जे मी बोलेल. रोबोटचं हे बोलणं ऐकून शंकर्या एकदमच मागे हटतो. त्याने रोबोटला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण त्याने शंकर्याचं एकही नाही ऐकलं. शंकर्याने रोबोटचं बोलणं न ऐकल्यामुळे रोबोटने त्याला धक्का मारला. बिचारा शेतकरी मातीमध्ये पडला. शेवटी हे सगळं माझ्यासोबत का होतंय? ज्याला मी माझा आराम करण्यासाठी घेऊन आलो होतो त्याच्याकडूनच मार खावा लागतोय. काय फुटलेलं नशीब आहे माझं. शंकर्याने काय स्वप्न बघितलं आणि काय झालं. शंकर्याचं जीवन एका क्षणातच पलटून गेलं होतं. आता रोबोट शंकराच्या घरामध्ये आराम करत होता आणि बिचारा शंकर्या घरामध्ये काम करत होता आणि जर नाही केलेत तर त्या रोबोटकडनं त्याला मार पडायची. आपल्या घरातल्या कामापासून सुटका मिळवण्यासाठी आता शंकर्या स्वतःच काम करायला लागला आणि आता त्याच्याकडे पश्चाताप करण्याच्या शिवाय कोणताच चारा नाही उरला होता. बिचारा शंकर्या. बघ शंकर्या, स्वतःच्या आळशी स्वभावाचा परिणाम बघ. काय गरज होती तुला त्या व्यापाऱ्याकडून याला खरेदी करायची? चूक झाली तुझ्याकडनं, खूप मोठी चूक झाली रे शंकर्या. पण मी याचा सुद्धा हिशोब घेणार. बस एकदा तो व्यापारी मला भेटला पाहिजे, मग त्याच्यानंतर. शंकराच्या मनामध्ये आता राग वाढत चालला होता. तो रोज त्या दारूच्या ठेक्यावरती जायचा. तो या आशेने त्या तिथे जायचा की कधीतरी हे सर्व ठीक होईल आणि तो त्या व्यापारीला भेटून एक विचारणार होता की हे असं सर्व त्याच्यासोबत का झालं. दिवस, हफ्ते आणि महिने असेच उलटत चालले होते, पण तो व्यापारी काही तिथे आलाच नाही. आता रोजच्याच जीवनामधून त्याची शेवटची आशाही आता निघून चालली होती. तर तेवढ्यातच तो व्यापारी त्या ठेल्यावरती येतो आणि शंकर्याने वेळ न घालवता त्याला प्रश्न विचारणं चालू केलं. तू इथे, शेवटी तू इथे मला भेटलाच. बोल, तू मला धोका का दिला? तो राक्षस माझ्या गळ्यात का टाकलास तू? शंकराचं बोलणं ऐकून व्यापारीला आता समजलं होतं की तो त्या रोबोटबद्दल विचारतोय. तेवढ्यातच त्याने एक मोठा श्वास घेतला आणि बोलला, सांगतो, सगळं सांगतो. तू एकटाच नाहीस जो त्या रोबोटच्या गळ्यातून सुटकारा मिळवण्यासाठी तडसतोय. तर मला सुद्धा त्याच्यापासून सुटकारा हवाय. काय? तू पण? मी पण. खरं तर गोष्ट अशी होती की मी याला एका वैज्ञानिकाकडून विकत घेतलं होतं, कारण माझं कामही लवकर होईल आणि चांगले पण होतील. त्या वैज्ञानिकाने काय काय स्वप्न दाखवले होते या रोबोटला घेऊन आणि मी त्याच्यावर विश्वासही केला. पण जेव्हा मी त्याला घेऊन आलो, सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू होतं, पण नंतर सगळं बदलायला लागलं. ते माझे कामं करायच्या ऐवजी बिघडवायला लागला. माझ्यावरती रोग दाखवायला लागला.
मला मारायला सुद्धा लागला. माझी तर हालत त्याने गल्लीच्या कुत्र्यासारखी करून टाकली होती. मला तर फक्त त्याच्याकडून सुटकारा हवा होता, पण कसं हे माहिती नव्हतं. आणि मग मला तू मिळालास. त्याच प्रकारे या रोबोटला तुला विकलं, जसं त्या वैज्ञानिकाने मला विकलं होतं. काय? तुला हे बोलताना थोडी लाज नाही वाटत आहे? मी इथं दिवस रात्र काम करून मार खाऊन खाऊन माझी काय हालत होत आहे. वेड लागलंय मला. नौकर बनलोय मी, आणि ते सुद्धा त्या रोबोटचा. हे बघ, मला तुझा त्रास समजतोय, पण रडायची गरज नाहीये. मी खूप दिवसापासून त्या वैज्ञानिकाचा पत्ता शोधत होतो की ह्या समस्येचं हल काढू शकेल. आणि मला तुला सांगायला सुख वाटतंय की मी याचं हल बाहेर काढलंय. काय? खरंच? व्यापारीचं बोलणं ऐकून शंकराच्या डोळ्यामध्ये एक आशा आली. आणि आता दोघंही मिळून त्या राक्षसी रोबोटचं काम पूर्ण तमाम करायला निघाले होते. दोघंही अर्धरात्री शंकराच्या घरी पोचलेत. आतमध्ये रोबोट स्लीपिंग मोडवरती पडलेला होता. तेवढ्यातच आता येईल मजा. चल शंकर्या, हा आता स्लीपिंग मोडवर आहे. आणि आता जसं की मला त्या वैज्ञानिकाने सांगितलं होतं की मला बस त्याच्या आतमधली ती रेड चिप बाहेर काढायची आणि तो रोबोट नेहमीसाठी झोपून जाईल. ठीक आहे, चला. जसं व्यापारी आणि शंकराने विचार केला होता तसंच होत होतं. आणि ते दोघंही आता हळूच आतमध्ये जायला लागले आणि आपल्या कामाला लागलेत. व्यापाराने रोबोटच्या मागे जे लाल कलरचं बटन होतं त्याला स्विच ऑफ करून त्याचं चालणं बंद करून टाकलं, कारण चिप काढताना तो जागा नाही झाला पाहिजे. त्यानंतर त्याच्या छातीवरती जे स्क्रीन होते त्याच्यामध्ये त्याने पासवर्ड टाकायला चालू केलं, ज्यामुळे ती स्क्रीन ओपन झाली आणि त्यामधून एक चिप बाहेर आली. अरे बाबा, हा तर भयंकर आहे. बिलकुल आहे. तुला माहितीये, या रेड चिपमुळेच हा रोबोट असं वागायला लागला होता. खरं तर त्या वैज्ञानिकाने सांगितलं होतं की याच्या आतमध्ये ग्रीन चिप आहे, ज्याच्याचमुळे ते आपलं काम करतो चांगल्या प्रकारे. पण याच्यामध्ये व्हायरस गेलाय, ज्या कारणानेच ही ग्रीन चिप रेड चिप मध्ये बदलते आणि मग हा रोबोट असं वागत आहे. हो, आता समजलं. ठीक आहे, बरं झालं, आपल्याला याच्यापासून सुटकारा मिळाला. आता बस झालं. आता मी शपथ घेतो की मी माझे काम माझं मीच करेल. मला परत अशा राक्षसी रोबोटच्या हातात नाही फसायचं. शंकराचं बोलणं ऐकून व्यापारी जोरजोरात हसायला लागला आणि शेवटी दोघंही खुश झालेत. दोघांनाही आपल्या चुकीचा अनुभव झाला. चिप काढल्यानंतर व्यापारीने त्या रोबोटला आपल्यासोबत त्या वैज्ञानिकला परत करण्यासाठी घेऊन गेला आणि शंकर्या आरामात आपलं जीवन काढायला लागला.